गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात ग्लोबल मार्केट्सपासून. मित्रांनो, काल US मार्केट हे ऑल टाईम हायला पुन्हा पोहोचलेले आहेत. US मार्केट फार चांगलं परफॉर्मन्स देत आहेत. त्यामध्ये एनव्हिडिया आणि मायक्रोसॉफ्ट या दोन कंपन्या आहेत, तर यांनी मार्केटला खूप पुढे नेलेलं आहे आणि त्यांचे रिझल्टसुद्धा चांगले लागलेले आहेत. तर आता पाहूयात एशियन मार्केट्स. तर एशियन मार्केटसुद्धा बऱ्यापैकी हायर आहेत. असं कुठलंही इंडिकेशन नाही आहे की जे आपल्या मार्केटला आज सेंटिमेंट खराब करू शकतं. चायनीज काही डेटा आलेला आहे, तर तो सुद्धा पॉझिटिव्ह आहे की जो नेहमी आपल्या मार्केटवरती इम्पॅक्ट करत असतो. त्यामुळे तिथेही काही जास्त काळजी करण्यासारखं अजिबात नाही आहे. आता पाहूयात की आपल्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं. मित्रांनो, आज आपल्याकडे एक इव्हेंट आहे, तो म्हणजे RBIची पॉलिसी आहे. आणि जनरली इथनं मागचा इतिहास जर पाहिला तर RBI कुठलंही असं स्टेटमेंट करत नाही की जेणेकरून ते स्टॉक मार्केटला हॅम्पर करेल. त्यामुळे आजही अशीच शक्यता आहे की कुठलेही रेट हाईक्स किंवा कुठलेही रेट कट्स RBI करणार नाही. कारण रिसेंटलीच त्यांनी HDFC बँकमध्ये LICला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी परमिशन दिलेली आहे, जेणेकरून मार्केट स्टेबलाइज होईल. त्यानंतर HDFC बँकला सुद्धा इतर कंपन्यांमध्ये इतर ज्या काही बँक्स आहेत तर त्या परचेस करण्यासाठी किंवा मग आपण त्याला म्हणतो स्टेक घेण्यासाठी सुद्धा RBIनं परमिशन दिलेली आहे. मग या सगळ्या गोष्टी पाहता RBIला असं वाटतं की मार्केट स्टेबलाइज व्हावं, जास्त डाऊन साईडला जाऊ नये. कारण सध्या इलेक्शनचं सुद्धा इयर आहे, त्यामुळे त्यांच्याकडनं काही ना काही प्रेशर त्यांच्यावरती असू शकतं. तर या सगळ्या गोष्टी पाहता आज जी काही RBIची मीटिंग आहे तर त्याचा रिझल्ट म्हणजे रिझल्ट इन द सेन्स त्यांचे जे काही स्टेटमेंट्स आहेत ते सकाळी 10-10:30च्या आसपास यायला सुरुवात होईल आणि त्यानंतर मार्केट त्याच्यावरती रिॲक्ट करेल. आता जर आपण पाहिलं तर निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये निफ्टीने चांगलं मुवमेंट केलेलं आहे गेले काही दिवस, परंतु बँक निफ्टी मात्र अजिबात मुवमेंट करत नाही आहे, फार थोडं मुवमेंट करते. तर मग आता आज खास करून बँकांसाठीचा दिवस आहे, कारण आज RBI काय स्टेटमेंट करतं त्याच्यावरती बँकिंग स्टॉक्स हे खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकतात. त्यामुळे आज बँक निफ्टीमध्ये चांगल्यापैकी मुवमेंट तुम्हाला पाहायला मिळू शकते जर आली तर. कारण जर हा नॉन इव्हेंट राहिला तर मग मात्र पुन्हा पहिल्यासारखंच राहील, परंतु राहण्याची शक्यता फार कमी आहे. कारण मेजर ट्रिगर इव्हेंटमधला हा ऑलमोस्ट लास्ट इव्हेंट आहे. याच्यानंतर असा कुठलाही मोठा इव्हेंट नाही आहे या महिन्यामध्ये तरी की जेणेकरून मार्केट पुन्हा टॉप ब्रेक करून वरच्या साईडला मुवमेंट करू शकतं. आणि जर आपण टॉप पाहिला तर निफ्टी तर ऑल टाईम हायला आहे, परंतु बँक निफ्टी मात्र ऑल टाईम हायपासून बरंच लांब आहे. मग याचा फायदा बँक निफ्टी घेऊ शकते आणि जर ती घ्यायचा असेल तर तो आजचाच दिवस आहे. तर मग तुम्ही आज बँकिंग स्टॉक्सवरती लक्ष ठेवा आणि जर बँकिंग स्टॉक्स वर गेले तर IT स्टॉक्स हे बेरिश होतील. परंतु जर ओव्हरऑल रॅली आली तर मग मात्र बँकिंग स्टॉक्स आणि IT स्टॉक्स दोन्हीही वरती जातील. म्हणजे जर नॉर्मलाइज मार्केट राहायचं असेल तर बँकिंग स्टॉक्सवर गेल्यानंतर IT स्टॉक्स खाली आले पाहिजेत. आणि जर दोन्ही पळत असतील तर मग याचा अर्थ की ऑल टाईम हाय क्रॉस केला जाऊ शकतो आणि एक नवीन हाय पाहायला मिळू शकतो. आता जर आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा विचार केला निफ्टीमध्ये तर कालचा जो लो आहे तर तो सपोर्ट पकडला जाऊ शकतो आणि कालचा जो हाय आहे तर तो तुम्ही रेजिस्टन्स म्हणून पकडू शकता. कारण ऑल टाईम हायपासून आता जवळजवळ निफ्टी 200 पॉईंटच्या आसपास दूर आहे की जेवढं इमिजिएट क्रॉस होईल असं वाटत नाही. कारण मार्केट डाऊन साईड आणि अप साईड दोन्ही साईडला मूव देतं आणि त्याचं जर टोटल कॅल्क्युलेशन केलं काही दिवसातलं तर साधारण 250-300 पॉईंटच्या आसपास मार्केट मुवमेंट करतं. म्हणजे एक 40-50 पॉईंट जरी मार्केट खाली आलं तरी पुन्हा ऑल टाईम हाय क्रॉस करणं त्याच्यासाठी थोडंसं अवघड राहील. आणि पाहूयात, परंतु मार्केट आहे काय होईल कधी काय सांगता येत नाही. त्यामुळे RBI काय स्टेटमेंट करतं त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. आता राहिलं गिफ्ट निफ्टी. तर गिफ्ट निफ्टी काल कुठलंही खास इव्हेंट नसतानाही गॅपअप ओपन दाखवत होतं, परंतु जसं गॅपअप ओपन झालं तर मार्केट सेल ऑफसाठी खाली आलं आणि काल जे सेल केलं आहे तर तो फॉरेन इन्स्टिट्यूशनने मोठ्या प्रमाणात सेल केलेला आहे आणि त्यामुळे मार्केट एकदम स्टेडी राहिलेलं आहे. आता दुसरी गोष्ट ती म्हणजे आज गिफ्ट निफ्टी फक्त 30-40 पॉईंट गॅपअप ओपन दाखवत आहे. याचं कारण हेच आहे की गेले काही दिवस सतत गिफ्ट निफ्टी पॉझिटिव्ह इंडिकेशन देते, मार्केटही गॅपअप ओपन होतं आहे, परंतु मार्केट सेल ऑफसाठी खाली येते आणि खाली एक रेजिस्टन्स जो बनलेला आहे तर तो रेजिस्टन्स काही ब्रेक होत नाही आहे. त्यामुळे मार्केट कन्फ्यूजमध्ये आहे. आता मग याचा फायदा काय होऊ शकतो, तर याचा फायदा असा होऊ शकतो की
कुठल्या तरी एका बाजूला मार्केट ब्रेक करू शकतं, आयदर डाऊन साईड किंवा आयदर अप साईड. आणि त्यासाठी आजचा इव्हेंट मे बी ट्रिगर होऊ शकतो. जर आजच्या इव्हेंटनं जर काही घडलं तर मग मात्र मार्केट कुठल्या तरी एका साईडला मुवमेंट करू शकतं. तर पाहूयात आता कुठल्या बाजूला मुवमेंट येते ते. आणि जर आपण RBIचा इतिहास काढून पाहिला तर ते मार्केटला हॅम्पर करतील असे स्टेटमेंट्स करत नाहीत, आणि आजही ते करण्याची तशी शक्यता फार कमी आहे. म्हणजेच बुल्ससाठी हा शेवटचा ट्रिगर असू शकतो. जर आज चांगल्यापैकी ट्रिगर मिळाला तर मग मात्र मार्केट बॉटम आउट होऊन एक जो काही झोन बनवलेला आहे तो झोन ब्रेक करून मार्केट वर जाऊ शकतं, आणि मग मार्केट पुन्हा पॉझिटिव्ह होऊ शकतं. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन ट्रेडिंग करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला कोणकोणत्या नवनवीन गोष्टींवरती किंवा कुठल्या नवीन नवीन सब्जेक्ट्सवरती व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील ते तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला एका चांगल्या ब्रोकरसोबत डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये अपस्टॉक्सची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपलं डिमॅट अकाउंट फ्रीमध्ये ओपन करू शकता. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.